नुसतं देवाणघेवाण आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्याचा अंत हा नेहमी असाच होतो. माणसाने ना 4 घास खावे, पण सुखाचे खावे, समाधानाचे खावे. त्या 8 घासाच्या नादात आपण काय करून बसलोय, एकदा शांत विचार करा मण्यारची आई. आणि घरचे भांडणं, जे काही घरचे इश्यूज असतील तर ते घरच्या घरी मिटवा. एकमेकांसोबत बसा, त्या मण्यारला सांगा की बाबा तू ये, आपण बोलूया आणि काय ते सॉल्व्ह करूया. आणि काय ते तुमचा मॅटर घरातल्या घरात सॉल्व्ह करा. हे चव्हाट्यावर आणल्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, तो अजून चिघळणार आहे. लोक मजा घेतात, कोणी मदतीला येत नाही, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगते, माझ्या वयाच्या मुलीने तुम्हाला सांगणं अपेक्षित नाहीये. आणि राहिला प्रश्न ह्यांच्या त्या कामाचा, आणि ते शिकव आणि वगैरे, ते सांगत होते की मी तुम्हाला दाखवलं, कारण का मला बऱ्याच कॉमेंट येत होत्या की आम्हाला पण शिकवा असं वगैरे, कसं करतात वगैरे, तर मी नाही शिकवू शकत. तर त्यांच्या त्या बोलण्यातच त्यांचं उत्तर होतं की ह्यांची मक्तेदारी असते, ह्यांची मोनोपोली असते. हे लोक जे डीलर असतात, दलाल असतात, ते आपलं काम सोडत नाही, दुसऱ्या कोणाला त्याच्यात जम बसू देत नाही. ते म्हणाले ना की इथे बसायला देत नाहीत आणि इथे कोणाला उभं करत नाही. आमचे जुन्या ज्या आमच्या त्या आहेत 3-4 जणी, आम्हीच बघतो आम्ही. तर हे ह्यांची मक्तेदारी आहे. हे जसं दुधाची लाईन, पेपरची लाईन, हा जो प्रकार आहे ना, जसं आपल्या गल्लीमध्ये आपण दुसऱ्या कोणाला घुसू देत नाही, ते कुत्रे असतात ना गल्लीचे, ते कसे घुसायला देत नाही, तसं दुसऱ्या कुत्र्यांना लगेच भुंकायला लागतात, तशातला प्रकार आहे हा. त्याच्यामुळे त्या जे बोलतायत, त्या जे सांगतायत, ते नीट ऐका, नीट बघा, आणि त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि मुळात त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्ही स्वइच्छेने करताय का, आणि तुम्हाला हे सोडायचं आहे का, आणि जर सोडायचं आहे तर तुम्ही का नाही सोडत आहे, हे त्यांना क्लिअर बोलायला सांगा. आडून बोलू नका, इतकंच मला म्हणायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक वेळेला जर एखादी व्यक्ती एखाद्या वयामध्ये काम करत असेल तर जरुरी नाही की तिची मुलं तिला बघत नाहीत. त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. काही लोक स्वइच्छेनेही काम करतात, त्यांना घरी बसल्यावरती गळून पडल्यासारखं होतं, त्यांना ॲक्टिव्हिटी नसते किंवा त्यांना थकल्यासारखं वाटतं, त्यांना ते आजारी पडतात, त्यांना सतत काही ना काहीतरी वर्षानुवर्ष काम केलं असल्यामुळे शरीराला चालना देणं हे महत्त्वाचं असतं, तर ते त्यासाठीही काम करतात. आणि कधीही आपण एकाच बाजूचं ऐकून आपलं मत प्रस्थापित करू नये. जर 2 बाजू माहिती असतील तरच आपण काहीतरी एक मत बनवावं. उगाचच अज्युम करू नये की हा असंच असेल, तसंच असेल, असाच करत असेल. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. आणि मी खरंच एक जेन्युइनली हेच काकूंना सजेस्ट करेन की काकू, बसा तुमच्या मुलाबरोबर, काय असेल ते सॉल्व्ह करा. तुम्हाला जर काही हवं नको ते त्याला सांगा आणि आपापसातले वाद मिटवा, घरातच मिटवा. कोणाच्याही सांगण्यावरून, अगदी तुमच्या मुलीच्याही सांगण्यावरून यूट्यूबवर ते वाद आणू नका, यूट्यूबवर कचरा करू नका. कारण जे पण तुमचं उरलेलं थोडं पण काहीतरी त्राण असेल ना त्या नात्यामध्ये, तो त्राण पण निखळून पडेल, तो धागा पण तुटेल आणि काहीच उरणार नाही. आता तुम्ही म्हणाल की तू हे मण्यारला का नाही सांगत आहेस, तर मण्यारने हे गोष्टी चव्हाट्यावर आणल्या नाहीत म्हणून मी मण्यारला नाही सांगत आहे, हे त्याचं सिंपल उत्तर आहे. आणि एक कॉमेंट मला आली होती, ती कॉमेंट मी इथे लावते, ते बघून घ्या. ह्यांचं असं म्हणणं आहे की माझा मिशावरचा पॉडकास्टला जरा जास्त व्ह्यूज आले तर ते मण्यार करत असेल वगैरे, असं ह्यांचं म्हणणं आहे की तो स्वतःची इमेज सुधारण्यासाठी तो पॉडकास्ट असं शेअर करत असेल. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे, ही आयडी स्वतः आधी 6 महिन्याआधी बनवलेली आहे आणि हल्लीच म्हणजे ही फर्स्टच कॉमेंट होती माझ्या पॉडकास्टवर. तर फ्रँकली स्पीकिंग, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही पण कुठल्या आयडीने आला आहात की नाही त्याचं मला शहानिशा करावी लागेल, ते पण मला माहिती नाही. दुसरी गोष्ट, 35-36 हजार 50,000 व्ह्यूज एखाद्या व्हिडिओला मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आणि ते एका दिवसात मिळालेले नाही आहे. तो व्हिडिओ खूप जुना झाला आणि इतक्या दिवसामध्ये त्याला जर इतके व्ह्यूज आले आहेत तर तो काही व्हायरल झालेला व्हिडिओ नाही आहे, तो नॉर्मलच व्हिडिओ आहे. जर कोणाचा तेल लावण्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, जर कोणाचं किचन दाखवण्याचा 10x10चं किचनचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, त्याला लाखोमध्ये एका दिवसात व्ह्यूज येऊ शकतात. तर माझ्या व्हिडिओला 15-20 दिवसामध्ये 50,000च्या आसपास, 50 पण नाही 38-40 हजार व्ह्यूज आले. तर त्याच्यामध्ये आय डोंट थिंक सो की काही खूप मोठं कोणीतरी माझं हे केलंय, शेअर केलंय आणि स्वतःची इमेज वगैरे काहीतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. यूट्यूब
अल्गोरिदमवर सगळं वर्क करतं. यूट्यूबला वाटलं तो स्प्रेड करावा, त्यांना तसं सिग्नल गेला असेल, पहिल्या फ्यू आवर्समध्ये चांगले व्ह्यूज आले असतील तर लोकांनी चूज केलं असेल ते पाहणं. कारण सगळे स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे असतात, अवेलेबल असतात. त्या व्हिडिओला काही फारसे खूप शेअर वगैरे केलेला नाही आहे, नॉर्मल व्हिडिओप्रमाणेच तो शेअर झालेला आहे. सो जास्त लोड घेऊ नका, एवढं पण डिटेलमध्ये घुसण्याची गरज नाही आहे. थँक्यू सो मच. आणि तुमचं जे ओपिनियन होतं ते काही फारसं मला व्हॅल्युएबल वाटलेलं नाही. आणि ऑन अ लाईटर नोट, खरंच जर असं असेल तर आता हा व्हायरल होऊ दे की, मग होऊन जाऊ दे. एका दिवसात लाखभर व्ह्यूज, काय म्हणता मंडळी? मग होऊ दे राडा, तंटा नाही तर घंटा नाही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला माझे काही मुद्दे पटले असतील. नसतील पटले तरी काहीही हरकत नाही. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासला.